नमस्कार मंडळी, मी कविता जोशी. बालक पालक रेडिओच्या पुढच्या भागात तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऑगस्ट 2025च्या शिक्षण संक्रमण या मासिकातील तात्यासाहेब काटकर यांचा लेख वाचणार आहोत. मुलांना गुणांच्या मृगजाळ्यात अडकवू नका. आजच्या काळात अतिरेकी स्पर्धेमुळे गुणवत्तेपेक्षा गुणांना अवास्तव महत्त्व आले आहे आणि त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. याच मुद्द्यांवर लेखकाने आपले विचार मांडले आहेत. नुकताच 10वीचा निकाल लागला. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्णतेत घट झाली आहे. तरीही 90% जास्त गुण मिळवणारे 82,000च्या वर विद्यार्थी असून 285 विद्यार्थ्यांना 35% गुण मिळाले आहेत. जास्त गुण म्हणजे विद्यार्थी हुशार आणि कमी गुण म्हणजे विद्यार्थी ढ, अशी समाजाची धारणा झालेली आहे. परीक्षेमधील विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहून गुण मिळवले जातात. त्यामुळे परीक्षा ही आपल्यातील केवळ गुणांची आकडेमोड ठरवते, भविष्य नाही. कमी गुण मिळाले म्हणून यशाचे शिखर गाठण्याचे मार्गच संपले असे होत नाही. आपली मानसिकता केवळ पुस्तकी अभ्यासांच्या गुणांना सर्वोत्तम मानणारी झाली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण तो हुशार, ही धारणा अत्यंत चुकीची आहे. फक्त परीक्षांमधील गुणांवर त्याची बुद्धिमत्ता ठरवता येत नाही. आयुष्यातले यश हे फक्त परीक्षेतील गुणांवर अवलंबून नाही, हे लक्षात ठेवा. आज आमची सगळी शिक्षण व्यवस्था 10वी व 12वीच्या निकालाच्या भोवती फिरताना दिसते. खरे गुणवान व गुणवत्ताधारक या व्यवस्थेत टिकून राहतात, हेही सत्य आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर गुणांच्या मोजपट्टीत न बसणाऱ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर पराक्रमाची शिखरे उभी केली आहेत. गुण महत्त्वाचे आहेतच, पण गुणवत्ता हे त्याहूनही अधिक मोलाची आहे. कारण गुणवत्तेशिवाय गुणांचे खरे मोल कळत नाही. गुणवत्ता म्हणजे कार्यक्षमता, हुशारी आणि प्रामाणिकपणा या 3 गुणांचा समुच्चय होय. विद्यार्थ्यांनी शिकणे महत्त्वाचे आहे. काय व कसे शिकावे त्यासंबंधी निवडीचे स्वातंत्र्य त्यांना द्या. तुमच्या इच्छा व आकांक्षा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. आपण जन्माला आलो हीच गोष्ट आपण जगायला लायक आहोत हे निश्चित, पण काळाच्या प्रवाहात विसरले जातात. पण गुणवत्ता वेगवेगळ्या काळात टिकून राहते व प्रभावी ठरते. 3 इडियट्स ह्या चित्रपटामध्ये खूप महत्त्वाचे वाक्य आहे, कामयाब मत बनो, काबिल बनो. तर या कामयाबीला आपण गुणवत्ता म्हणूयात. फक्त नोकरीमागे पळणारे चांगले गुण नक्की मिळवतील, पण ते यशस्वी होतील हे नक्की सांगता येणार नाही. केवळ 10वी 12वीतील 90%, 99% गुण मिळाले म्हणजे समोरची वाट सहज पार करता येईल असे नाही. आज 12वी नंतर JEE, CET, NEET, CPD, फाउंडेशन, गेट अशा अनेक परीक्षांना महत्त्व आल्याने 12वीच्या टक्केवारीला महत्त्व राहिले नाही. स्पर्धेच्या जगात टिकण्याची क्षमता अंगी असायला हवी. जीवघेण्या स्पर्धेत काही कोवळे जीव दुबळे ठरतात. त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. स्वतःमधील मी ओळखावा, त्यानंतर आपल्या आवडीनुसार दिशा ठरवावी आणि ज्या क्षेत्रात जायचे त्याचा विचार करावा. आज पालकांच्या पाल्याबाबतीत खूप अपेक्षा आहेत. पालक मुलांच्या क्षमता, ज्ञान, कौशल्य यांचा विचारही करत नाहीत. अर्धवट माहिती, अपुरे ज्ञान, कमी कष्टात दणदणीत पॅकेज मिळवण्याच्या मोहात पालक अडकले आहेत. त्यामुळे मुलांच्या व आपल्या आयुष्यात गुणांना नको तेवढे महत्त्व देऊन गुणांच्या स्पर्धेत ते पाल्यांना पळवतात. मुलांनी काय करावे, काय करू नये, कोणता कोर्स करावा एवढेच नाही तर
काय खावे याचा निर्णयही पालकच घेत असल्यामुळे मुलांमधील निर्णय क्षमता कमी झालेली दिसते. पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पाल्य म्हणजे स्वप्नपूर्तीचे पासबुक नव्हे. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते. समानतेची संधी निर्माण करण्यासाठी शिक्षण हे सर्वात मोठे साधन, परंतु त्यालाही विषमतेचा विळखा बसला असून ती गुणवत्तेच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण बनली आहे. यामुळेच धनिक मंडळी गुणवत्तेला फाटा देऊन पैशाच्या जोरावर उत्तम संधी देणारे शिक्षण विकत घेऊ शकतात. ते गुण प्राप्त करू शकतील, पण गुणवत्तेचं काय? स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेलच. ती टाळता येणार नाही, पण ती निकोप राहिली नाही. सगळ्यांना दुसऱ्याला मागे टाकून पुढे जायचे आहे. अशा स्पर्धेत परीक्षेतील आणि जीवनातील गुणवत्तेचं घोडं मात्र लंगडतंय. लेखक तात्यासाहेब काटकर हे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक असून शैक्षणिक व सामाजिक विषयावर लेखन करतात. धन्यवाद.